पत्नीच्या निस्वार्थ यकृत दानाची साथ आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसह टाटा ट्रस्टच्या आर्थिक मदतीमुळे अकोला येथील 47 वर्षीय प्रशांत इंगळे यांना नवजीवन मिळालं आहे. तब्बल 25 ते 30 लाख रुपये खर्चाच्या यकृत प्रत्यारोपणासाठी आवश्यक निधी उभारणे कुटुंबाला शक्य नसताना शासनाच्या हस्तक्षेपामुळे मुंबईतील नानावटी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. प्रशांत इंगळे हे अकोला येथे केबल टाकण्याचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. वृद्ध आई वडील, पत्नी, महाविद्यालयात शिकणारी मुलगी आणि 10वीत शिकणारा मुलगा अशी त्यांची जबाबदारी आहे. 2025 मध्ये त्यांना सतत पोटदुखीचा त्रास सुरू झाला. अकोला आणि नागपूर येथे झालेल्या तपासणीत त्यांचे यकृत गंभीररित्या निकामी होत असल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांनी तातडीने यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. मात्र लाखो रुपयांचा खर्च त्यांच्या आवाक्याबाहेर होता. या कठीण प्रसंगी पत्नी वर्षा इंगळे यांनी स्वतः यकृताचा काही भाग दान करण्याचा निर्णय घेतला. मात्र शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च मोठा अडसर होता. त्यानंतर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाशी संपर्क साधण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून 2 लाख रुपयांची मदत मंजूर झाली. तसेच कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे टाटा ट्रस्टकडून 19,60,000 रुपयांची मदत मिळाली. त्यामुळे एकूण 21,60,000 रुपयांचा निधी उपलब्ध झाला आणि 25 जून 2026 रोजी नानावटी रुग्णालयात यशस्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर प्रशांत इंगळे यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा झाली. 13 जुलै रोजी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून सध्या ते पूर्णपणे बरे होण्याच्या मार्गावर आहेत. प्रशांत इंगळे आणि त्यांच्या कुटुंबियांनी वेळेवर मिळालेल्या आर्थिक मदतीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक तसेच टाटा ट्रस्ट यांचे आभार मानले. यावेळी रामेश्वर नाईक यांनी सांगितले की पैशाअभावी कोणत्याही गरजू रुग्णाचा उपचार थांबू नये या उद्देशाने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी सातत्याने कार्यरत आहे. या योजनेची अधिक माहिती मिळवण्यासाठी नागरिकांनी 1800-123-2211 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, रायगड.